खेल की बात इसके बाद राउंड है उस्मान भाई का। हेलो गाइस, वेलकम टू माय चैनल। तो बहुत दिनों के बाद आज व्लॉग, आज आए हम रायगढ़ प्रीमियर लीग के लिए। मतलब बहुत यहाँ पे मज़ा आने वाला है। मारूफ है, नदीम भाई, अय्याज, अपने यहाँ के बहुत प्लेयर है और बहुत मज़ा आएंगी आज। एक से एक आइकॉन भी है। कैलासदादा मात्रे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी पुरस्कृत केलेला संघ I11 ओपन क्रिकेट संघ दोन्ही कॅप्टन उपस्थित झाले। तर रायगड प्रीमियर लीग रबर बॉल सीझन 1 पहिलं वर्ष आणि आदर्श स्पोर्ट्स, त्याच्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स, ग्रामस्थ मंडळ पारगा आणि स्वर्गीय मैथिली तेजस मात्रे यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतो। आणि संपूर्ण आमच्या कॉम्बॉक्सच्या अगदी टॉस बॉक्स मध्ये आदर्श फॅमिली तुम्ही पाहू शकाल। ज्या आदर्श फॅमिलीने भरपूर काही या संघाच्या टीमसाठी दिले गेले आणि आज त्यांच्याच माध्यमातून ही तुम्ही रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय। तर टॉस करण्यासाठी आपण इथे आमंत्रित करूया तर चित्रलेखाताई पाटील यांचे सुपुत्र युवराज पाटील यांना विनंती करतो की आपण यामध्ये आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा। तर एकीकडे रायगड प्रीमियर लीग आणि एकीकडे आदर्श स्पोर्ट्स। The toss का boss. The first call of this Captain Paresh is the call. Raigad Premier League. Yes, it is a Raigad Premier League. Congratulations, Paresh. Captain won the toss. What is the reason? कारण कशासाठी करेल? रबर बॉल मध्ये एवढं सोपं नाहीये. पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही पहिले सेपरेशन करू आणि आम्ही कधी मॅच खेळलो नाही एक टर्म प्रॅक्टिस, तर त्याच्यामुळं कोण कसं नाही घेतो तर पहिले आम्ही सेपरेशनच करू। समोर तितक्याच ताकदीचा संघ रबर बॉल, रायगड प्रीमियर लीग, टेनिस बॉल, भरपूर जे दोन फॉर्मॅट आपण पाहतो आणि अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये असताना मयूर ॲज अ चॅलेंज आहे तुमच्या समोर। असं काय नाही, रबर बॉल आहे, कोण पण कधी पण खेळू शकते, त्याच्यामुळं कोण जिंकलं सांगू शकत नाही। भरपूर स्पर्धा अनुभवल्या आज रायगड प्रीमियर लीग रबर बॉल सीझन फर्स्ट पहिलं वर्ष एन्जॉय करतात, कसं वाटलं आयोजन? आयोजन खूप आहे, विशाल त्याचं आम्ही सर्व कम्युनिटी टीमचं धन्यवाद मानून की रायगड प्रीमियर लीग रबरची काही ऑर्गनायझर केली। संघ मालकावर किती विश्वास की ज्यांनी तुम्हाला कॅप्टन म्हणून खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये चॉईस केलं? धन्यवाद मानून सुरक्षा दाता सर्वांचं आई ग्रुपचं धन्यवाद मानून की मला कॅप्टन निवडलं। टॉस किती महत्त्वाचा होता माहिती? नक्कीच रबर बॉलची स्पर्धा आहे, टेनिस क्रिकेटपासून खूप वेगळं क्रिकेट आहे, परंतु नेहमी आम्ही ते प्रॅक्टिस करत असतो। ज्या हिशोबाने टॉस जिंकला आहे, आम्ही पण बॅटिंगच घेणार होतो। त्याचं मेन रिझन होतं की ते चेस करायला खूप प्रेशराईज होतं। ज्या प्रकारे काल बघितलं, पावसाचा पण खूप इम्पॅक्ट पडतो, कारण की पावसावरती रन इथे जास्त होतात, ओल्यावरती सुक्यावरती थोड्या कम होतात, परंतु आम्ही डिसाईड करून आलो टॉस जिंकलं तरी बॅटिंग करू, कारण की पावसाच्या वातावरणाची बॅटिंग करणारे आमचे प्लेयर आहेत म्हणून। आदर्श स्पोर्ट्स संपूर्ण फॅमिली तुम्ही या ठिकाणी पाहताय, काय सांगशील दर्जेच्या आयोजनाबद्दल? हे आयोजन आदर्श स्पोर्ट्स म्हणजे आमचंच आहे, आम्हीच सर्व हे नियोजन केलं। याच्या मागचं कारण असं होतं की टेनिस क्रिकेटला आपल्या रायगडमध्ये खूप वरच्या लेवलचं क्रिकेट येऊन बसलं आहे, परंतु रबर बॉल पण आपण किती कोणत्या लेवलला जाऊ शकतो याचीच आम्ही संकल्पना घेऊन उतरलेलो आणि आतापर्यंत खूप चांगलं असं आयोजन माझ्या मते चालू आहे। जे काही कमी आम्हाला यावर्षी दिसतील तर नेक्स्ट सीझनला आम्ही पूर्ण करू आणि मला असं वाटतं आम्ही डिसाईड केलेलं की ही जर टुर्नामेंट प्रॉपर निर्विवाद झाली तर नेक्स्ट इयर डे नाईट टुर्नामेंट करू। तर संजय दादा आणि विशाल दादा ऑलमोस्ट आधीच वाटतं डिक्लेअर करून टाकली की पुढची जी रबर बॉल प्रीमियर लीग पूर्णपणे डे आणि नाईट अशा फॉर्मॅटमध्ये होईल। मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, विशाल दिपेकर जेव्हा त्यांचं नवीन लग्न झालं, सूर्य महाराष्ट्र गायकवाड साखली मैदान ओवले पाटील या ठिकाणी अर्धशतक लगावलं। आज आई वडील हे सर्वात इम्पॉर्टंट असतं, ते आपले गुरु असतात, परंतु एखादी लाईफ पार्टनरच्या आयुष्यामध्ये असते तो थोडंसं चेंजेस होतो आणि आलेला चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला। एक टू व्हीलरचा मानकरी ठरला रायगड प्रीमियर लीग अजून काय सांगतो? नक्कीच आधीपासून मेहनत करत होतो, सर्व काही गोष्टी माझ्या नशिबाने येत होत्या, परंतु कुठेतरी कमी पडायचो।
ज्या दिवशी एंगेजमेंट म्हणजे जे डिक्लेअर झालं त्यानंतर मला असं वाटतं में राइगर प्रीमियर लीग रबर बॉल सीजन 1 का ये पहला पर्व और इस आज खेल की बात करेंगे तो टोटल 5वां दिन है और 5वें दिन का पहला मुकाबला। लगभग सोच यही होगी कि यूवी स्पोर्ट्स अलीबाग टीम को कितने बजे निकलना पड़ा होगा। लगभग 7 बजे वो निकले होंगे और 7 बजे से जहां पर निकले तो सीधे पहुंचे। समय की औपचारिकता बॉल में भी होता है काफी कमाल का योगदान। किताबों से ज्ञान जरूर मिलता है लेकिन कांचन पालकर जो अनुभव से मिलता है वो बहुत बड़ा दुनिया को बदलता है। आयाश का जन्मदिन है। आयाश आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। 2 गेंद 3 की जरूरत आपका जोर का छक्का दादा छूट गया है। पहली जीत यूवी स्पोर्ट्स अलीबाग टीम हार्दिक अभिनंदन। आकाश आता बॉल चेक करते ते श्रेष्ठ आपण यावर जरा खूप चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला। नंतर या रायगड क्रीडानगरीमध्ये आदर्श स्पोर्ट्स रबर बॉल स्पर्धेमध्ये आपण आलात, काय सांगतील स्पर्धेबद्दल? मी अलिबाग टीमचा आभारी आहे की त्यांनी मला आयकॉन म्हणून सिलेक्ट केलं आणि विशालराव देखील आभारी आहे, एवढी छान प्रकारे ऑर्गनाईज केली आहे आणि एवढ्या सगळ्यांमध्ये 24 तारखेला ठेवलं रायगड ड्रायव्हर प्लेअरच्या मॅच असतात जबरदस्त डे नाईट फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी रबर बॉल, पावसाळी रबर बॉल रायगड प्रीमियर लीगचं आयोजन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. उत्तम दर्जाचं आयोजन आणि उत्तम दर्जाचं नियोजन हे खऱ्या अर्थानं या स्पर्धेनिमित्तानं तमाम. पहिलं षटक सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. साहिल गायकर एकटपाडा गावचा हा खेळाडू राईट अप राऊंड द विकेट कोण बनवण्याचा प्रयत्न, अँगल बनवला परंतु अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा यावेळेला वाईट बॉलचा पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स खर्च करतोय. मागच्या सामन्यामध्ये साहिल गायकरनं चांगलं कमबॅक करून दिलं होतं आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्याचंही कौतुक झालं. स्कूप केलं बॉलला, मागे मारला, सुपला. क्या बात है. अनऑर्थोडॉक्स टाईप फास्ट स्ट्रोक होता. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. 6 धावा षटकार. षटकार ठोकलाय. विशाल जितेकरचा सुटला आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला. आयुष शेखचा सुटला आणि त्यानंतर श्रेयश कदमचा. तिन्ही फलंदाजाने काय फटके लगावले. लॉंग स्टॉपच्या बाहेर हे स्ट्रोक्स पाहायला मिळाले. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. यावेळेला क्या बात आहे. सुपर बॉल. गुड लेंथ पण मात्र बॉलला टेक ऑफ केलं. स्टेजवरती खेळत असताना संधीचं सोनं आणि पुन्हा एकदा वॉट शॉट करत मैदानाच्या चहू बाजूला बॉलच्या मेरिटनुसार या ठिकाणी दिशा दिली. बॉल गेला थर्ड मॅनला. 1 माउस ओव्हर द लाईन. चौकार. योग्य होती अयोग्य होती आपल्याला सांगणार आहे. शेवटचा बॉलवरती आहे. शेवटचा एक बॉल. धावांची गरज आहे. शोभेला नावळेचा बेस. स्पर्धेमधला तिसरा सामना शेवटच्या बॉलवरती आला आणि आता शेवटच्या बॉलवरती मोठा पडला पाहिजे. अर्थातच फिगर नेल्सन फिगर यांचे जे बॉलर होता
गोळ्या शांतरलाची शेवटचा एक बॉल 4 धावांच्या गरजा मित्रांनो हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या षटकेला प्रशांत ग्रामीण शाबास केलं होतं पुढे गेलाय फायनल बॉल दिसतोय गेला माणूसला फायनल त्यानंतर वळत आपण काही मान्यवरांचा सन्मान आपण नगरसेवक आदरणीय निवृत्ती पाटील साहेबांच्या उपस्थित आहेत. आपण त्याचा सन्मान करावा. आदरणीय निवृत्ती पाटील साहेबांना विनंती ब्रेकमध्ये टॉस व्हायला हवा. आधी स्पोर्ट शिंदे आणि स्वर्गीय भोगेश्वर भास्कर कुठे वहा पाण्याची मागणी होती आहे. एक्स्ट्रा प्लेअरचे आपण लक्ष वेधूया. काही ग्लोव्सची मागणी आहे. नेते चैतन्य पाटील 19 नोव्हेंबर शोकरच्या साईडने कोणी खेळत असताना पाहणं मिळतं. सुनील डोंगरेला आपण पाहतो त्याच्या आतमध्ये तो स्वतः पाणी घेऊन दाखवलं असताना पाहणं मिळतं आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असिस्टंट कोचची जर्सी देखील त्याने बघायला दिली आहे. ऑन साईडला स्लॉपशिप केला. टीम बसला तो अगदी खेळपट्टीवरती आणि ऑन साईडला षटकार आलाय. सगळ्यांची धावसंख्या एकाने रात्रीची वाहनं पार करू नका. कारण शेजारीच्या एअरपोर्टचं जे काही कन्स्ट्रक्शन चालू आहे ती कन्स्ट्रक्शन साईड आहे तिथे कोणीही आपली वाहनं पार करू नका. थँक्यू. एक ही मारा है तूने लेकिन बहुत सोलेट मारा है. मैच हारे अभी क्या. बहुत खतरनाक सिक्स मारा तू लास्ट का. नहीं तो क्या यार इजी यार पूरा गेम जीतेला था. हाँ क्या. तो ये टीम हो चुकी है क्वालिफाई. ओमी केने कौस्तुभ म्हात्रे सब है. गणपती बाप्पा